आजच्या या सखोल चर्चेत आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो आजच्या या धावपळीच्या जगात प्रत्येकाच्याच आयुष्याचा एक अत्यंत अविभाज्य भाग बनला आहे. हो, अगदी. आणि बऱ्याचदा खूप त्रासदायक भाग बनला आहे. आपल्याकडे आज माहितीचा जो मुख्य स्रोत आहे त्याचं नाव आहे द धम्मपाथ टू मास्टरिंग द माइंड. या स्रोतातून आपण अतिविचार, ज्याला आपण आजकाल ओव्हर थिंकिंग म्हणतो, त्या समस्येवर प्रकाश टाकणार आहोत. बरोबर. ओव्हर थिंकिंग ही आजच्या काळातील एक खूप मोठी समस्या आहे. नक्कीच आहे. पण विशेष गोष्ट अशी की हजारो वर्षांपूर्वी धम्मपद आणि बुद्धांच्या शिकवणीतून यावर अत्यंत प्रभावी असे उपाय सांगण्यात आले आहेत. खरं तर ते उपाय आजही तितकेच लागू पडतात. हो ना. आपल्या या स्रोतामध्ये मनाची तुलना एका माकडाची उपमा देऊन केली आहे. हे मरकट मन किंवा ज्याला आपण मंकी माइंड म्हणतो, ही संकल्पना बऱ्याच जणांना परिचयाची असेल. हो, खूपच लोकप्रिय संकल्पना आहे ती. म्हणजे बघा ना, आपले मन एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत असतं सतत. पण मला नेहमी हा प्रश्न पडतो की आपले मन असे एका विचारावरून दुसऱ्या विचारावर सतत उड्या का मारत असते? या प्रश्नाचं उत्तर खरं तर मानवी उत्क्रांती आणि आपल्या मानसशास्त्रात दडलेले आहे. अच्छा, म्हणजे उत्क्रांतीचा आणि ओव्हरथिंकिंगचा संबंध आहे? अगदी. आपण जेव्हा अतिविचाराबद्दल बोलतो ना, तेव्हा अनेकदा आपला असा समज असतो की ही फक्त आपली एक वाईट सवय आहे. हो, आपण स्वतःलाच दोष देतो बऱ्याचदा. बरोबर. पण मोठ्या चित्राकडे पाहिले तर अतिविचार ही केवळ एक सवय नसून ती आपल्याला वास्तवापासून पूर्णपणे तोडून टाकणारी एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. हजारो वर्षांपूर्वी माणसाचे मन हे संभाव्य धोके ओळखण्यासाठी डिझाईन केले गेले होते. म्हणजे जंगलात असताना सतत आजूबाजूला लक्ष ठेवणे, भविष्यातील धोक्यांचा अंदाज घेणे. ते जिवंत राहण्यासाठी आवश्यकच होतं तेव्हा. अगदी आवश्यक होतं. पण आज आपण जंगलात राहत नाही, तरीही आपले मन तो जुना सर्व्हायव्हल मोड वापरून काम करत असतं. म्हणजे ऑफिसमधील ईमेल्स किंवा नातेसंबंधांवर. हो, ऑफिसचे ईमेल्स, आर्थिक प्रश्न यांवर मेंदू सतत धोक्याची घंटा वाजवत राहतो. आपण आपल्याच डोक्यात एक आभासी जग तयार करतो आणि तिथेच जगत राहतो. बापरे. आणि म्हणूनच धम्मपदात या समस्येवर केवळ काही तात्विक चर्चा केलेली नाहीये. मनाची ही मूळ रचना समजून घेऊन त्यावर अत्यंत व्यावहारिक असे उपाय दिले आहेत. हे उत्क्रांतीचे कारण समजून घेतल्यावर अतिविचाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलतो. हो, थोडा दिलासा मिळतो. म्हणजे आपले मन मुद्दाम आपल्याला त्रास देत नाहीये, तर ते एका जुन्या प्रणालीवर काम करत आहे. अगदी बरोबर. आपल्या स्रोतातील पहिल्या आणि अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया आपण, जो आहे चित्तवग्गो. चित्तवग्गो. यामध्ये मनावर नियंत्रण मिळवण्याविषयी भाष्य केले आहे. धम्मपदात यासाठी एक अतिशय अर्थपूर्ण मूळ वाक्य दिले आहे, फंदनम चपलम चित्तम दुरख्खम दुन्निवारयम. ज्याचा अर्थ आहे की मन अत्यंत चंचल आणि अस्थिर आहे. हो, आणि त्यावर नियंत्रण ठेवणं खूप कठीण आहे. पण आजच्या जगात आपण या अस्थिर मनाशी कसा व्यवहार करतो? आपण बहुतांश वेळा चुकीचाच व्यवहार करतो. हो ना. म्हणजे जेव्हा रात्री झोप येत नसते आणि डोक्यात विचारांचे नुसते काहूर माजलेले असते, तेव्हा आपण त्या विचारांशी थेट लढायला जातो. बरोबर. आपण स्वतःला सांगतो की मला आता काही विचार करायचा नाहीये, पण या प्रक्रियेत विचार अधिकच वाढतात. मग या लढाईतून मार्ग कसा काढायचा? याच ठिकाणी धम्मपदातील उपाय आणि आपला रोजचा दृष्टिकोन यात खूप मोठा फरक दिसून येतो. स्रोतात स्पष्टपणे सांगितले आहे की जेव्हा मन अतिविचार करू लागते ना, तेव्हा त्या विचारांशी युद्ध करणे ही सर्वात मोठी चूक असते. अच्छा. म्हणजे लढायचं नाहीये. अजिबात नाही. विचारांशी लढणे म्हणजे दलदलीत हातपाय मारण्यासारखे आहे. जितका आपण संघर्ष करू तितके अधिक आपण आत रुतत जाऊ. हे उदाहरण खूपच अचूक आहे. मग करायचे काय? त्याऐवजी धम्मपद एका अत्यंत प्रभावी साधनाचा वापर करायला सांगते. ते म्हणजे साक्षीभाव किंवा ज्याला इंग्रजीत विटनेसिंग म्हणतात. साक्षीभाव. हो. साक्षीभाव अंगीकारणे म्हणजे विचारांमध्ये न गुंतता केवळ त्यांच्याकडे त्रयस्थपणे पाहणे. जसा वारा येतो आणि जातो तसेच विचारही येतात आणि जातात हे समजून घेणे. पण हे ऐकायला खूप शांत आणि सोपे वाटते. पण प्रत्यक्ष आयुष्यात साक्षी बनणे तितके सोपे नसते ना? हो, सुरुवातीला नक्कीच कठीण वाटतं. म्हणजे बघा, जेव्हा डोक्यात एखाद्या अत्यंत महत्वाच्या डेडलाईनचा किंवा वैयक्तिक समस्येचा विचार चालू असतो, तेव्हा नुसते लांबून बघत राहणे कसे शक्य आहे? तो साक्षीभाव प्रत्यक्षात कसा आणायचा? ही एक अतिशय रास्त शंका आहे. साक्षीभाव म्हणजे विचारांकडे दुर्लक्ष करणे किंवा ते दाबून टाकणे असं अजिबात होत नाही. ओके. याची तुलना आपण महामार्गावरील ट्रॅफिकशी किंवा वाहतुकीशी करू शकतो.
अतिविचार करणे म्हणजे आपण जणू त्या महामार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या म्हणजेच विचारांच्या मध्ये उभे आहोत. आणि प्रत्येक गाडीला हाताने थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत. अगदी बरोबर. आणि यात नक्कीच अपघात होणार. साक्षीभाव म्हणजे महामार्गाच्या कडेला शांतपणे उभे राहून गाड्या येताना आणि जाताना पाहणे. फक्त बघत राहणे. हो. समजा एखादा नकारात्मक विचार आला तर अरे रे हा विचार का आला असा विचार करण्याऐवजी फक्त त्याची नोंद घ्यायची. हो, अच्छा, माझ्या मनात आता हा नकारात्मक विचार आला आहे इतकीच नोंद घेणे. म्हणजे वाऱ्याला मुठीत पकडून ठेवण्याचा प्रयत्न न करता फक्त वाऱ्याची झुळूक अनुभवणे. अगदी बरोबर. विचारांना जर आपण प्रतिक्रिया दिली नाही तर ते स्वतःची ऊर्जा गमावतात आणि आपोआप शांत होतात. विचारांची नोंद घेणे आणि त्यांना प्रतिक्रिया न देणे यातील हा सूक्ष्म फरक खरोखर खूप महत्वाचा आहे. आपण आपले विचार नाही आहोत तर ते अनुभवणारे साक्षीदार आहोत. हो, आणि ही जाणीवच मोठी शांती देऊ शकते. पण तरीही एक प्रश्न उरतोच. हे अतिविचार नेमके येतात कुठून? त्यांचं इंधन काय आहे? आपल्या स्रोतातील दुसऱ्या मुद्द्यात अप्पमाद वग्घोमध्ये याचे खूप अचूक विश्लेषण केले आहे. ओव्हरथिंकिंगचं मूळ कारण 2 गोष्टींमध्ये दडलेले आहे. भविष्याची भीती आणि भूतकाळातील पश्चाताप. अगदी तेच. आपण सतत पुढे काय होईल याची काळजी करत असतो किंवा मागे असे का घडले याचा विचार करून स्वतःला त्रास देत असतो. बरोबर. जेव्हा आपण या 2 गोष्टींच्या चक्रात अडकतो तेव्हा त्यातून बाहेर कसे पडायचे? या चक्रातून बाहेर पडण्यासाठीच बुद्धांनी अप्पमाद म्हणजेच जागरूकतेचा मार्ग सांगितला आहे. ज्याला आजच्या भाषेत आपण माइंडफुलनेस म्हणतो का? हो, अगदी तेच. अप्पमाद हाच अमृताचा मार्ग आहे असे स्रोतात म्हटले आहे. कारण भूतकाळ किंवा भविष्य हे दोन्ही केवळ आपल्या कल्पनेत अस्तित्वात असतात, वास्तवात नाही. बरोबर. जेव्हा विचारांचे जाळे खूप वाढते आणि तो मगाशी आपण बोललो तो साक्षीभाव टिकवणे कठीण जाते. हो, कारण ट्रॅफिक खूप वाढलेलं असतं डोक्यात. अगदी. तेव्हा मन वर्तमानात आणण्यासाठी एका भक्कम नांगराची किंवा अँकरची गरज असते. आणि तो अँकर कोणतं? यासाठी धम्मपदात आनापानसती नावाचे एक अत्यंत सोपे आणि तितकेच प्रभावी तंत्र दिले आहे. आनापानसती? हो, आनापानसती म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करणे. जेव्हा विचार नियंत्रणाबाहेर जातात तेव्हा आपले पूर्ण लक्ष केवळ श्वास आत येणे आणि बाहेर जाणे या प्रक्रियेवर केंद्रित करायचे असते. म्हणजे आनापानसतीचा हा उपाय अगदी कुठेही वापरता येण्यासारखा आहे. हो, कधीही आणि कुठेही. समजा एखादी व्यक्ती ऑफिसच्या प्रवासात ट्रॅफिकमध्ये अडकली आहे आणि डोक्यात विचारांचं वादळ सुरू आहे. तिथेही हा उपाय करता येतो कारण आपला श्वास कायम आपल्यासोबतच असतो. अगदी बरोबर. पण मला एका गोष्टीची उत्सुकता आहे. श्वासावर लक्ष दिल्याने नक्की काय घडते? विज्ञानाच्या किंवा मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने डोक्यातील विचारांची ती साखळी कशी तुटते? याचे एक अतिशय साधे पण प्रभावी जैविक कारण आहे. कसं असतं, आपले मन एकाच वेळी 2 गोष्टींवर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकत नाही. अच्छा. जेव्हा आपण डोक्यातील विचारांवरून आपले लक्ष काढून ते शरीरात चालू असलेल्या एका भौतिक क्रियेवर म्हणजेच श्वासावर नेतो तेव्हा आपण मेंदूच्या एका विशिष्ट भागाची ऊर्जा दुसरीकडे वळवतो. श्वास आत येतोय त्याची जाणीव नाकाला होते, छाती आणि पोट वर खाली होत आहे ह्या नैसर्गिक क्रियेवर आपण लक्ष देतो. आणि मग मेंदूला काय संदेश जातो? मेंदूला असा संदेश जातो की आपण आत्ता इथे आहोत आणि इथे आजूबाजूला कोणताही तात्काळ धोका नाहीये. अरे वा. यामुळे शरीरातील तणावाचे जे हॉर्मोन्स असतात ना ते कमी होतात. आपले मन जे भविष्यात किंवा भूतकाळात भरकटत असते ते लगेचच वर्तमान क्षणात शरीरात परत येते. म्हणजे श्वास हा खरोखरच आपल्या मनाचा नांगर बनतो. हो, जो आपल्याला विचारांच्या वादळात वाहून जाण्यापासून वाचवतो. म्हणजे एका अर्थाने आनापानसती ही आपल्या मेंदूला दिला जाणारा एक सिस्टम रिसेटच आहे. अगदी योग्य शब्द वापरलात, सिस्टम रिसेट. आता आपण आपल्या स्रोतातील तिसऱ्या आणि एका अत्यंत धक्कादायक मुद्द्याकडे वळूया. हा मुद्दा स्वतःच्या रक्षणाबद्दल आहे. अत्तना व कतम पापम. या ओळीचा अर्थ असा की बाह्य शत्रू जितकं नुकसान करू शकत नाहीत तितकं नुकसान आपले स्वतःचे अनियंत्रित विचार करू शकतात. हे खूपच वास्तववादी आहे. हो ना. आपण रोजच्या आयुष्यात पाहतो की एखादी व्यक्ती शावरमध्ये आंघोळ करत असताना किंवा रात्री झोपताना डोक्यातल्या डोक्यात कोणाशी तरी प्रचंड भांडत असते. हो, स्वतःशीच चालू असतं सगळं. वास्तवात तसे काहीही घडलेले नसते, पण त्या काल्पनिक विचारामुळे शरीराला खरोखरच घाम फुटतो किंवा राग येतो. आपण स्वतःच्या मनात अशा भयंकर कथा रंगवतो. आणि ज्यामुळे विनाकारण ताण आणि नैराश्य येते.
मग ह्या अशा अंतर्गत शत्रूपासून स्वतःचे रक्षण कसे करायचे? या अंतर्गत शत्रूशी लढण्यासाठी स्रोतामध्ये एक अत्यंत सुंदर मानसिक प्रक्रिया सांगितली आहे. ती म्हणजे विचारांना लेबल लावणे. लेबल लावणे. हो, ज्याला मानसशास्त्रात कॉग्निटिव्ह डिफ्युजन म्हटले जाते. त्याला फक्त इतकेच सांगायचे, हे फक्त विचार आहेत, हे सत्य नाही. ओके. आपण अनेकदा अशी चूक करतो की आपण आपल्या प्रत्येक विचाराला अंतिम सत्य मानतो. मनात एखादा नकारात्मक विचार आला की नोकरी गेली तर काय होईल, तर आपण जणू काही ती घटना प्रत्यक्षात घडलीच आहे असा प्रतिसाद द्यायला लागतो. अगदी बरोबर. पण जेव्हा आपण त्या विचाराला एक लेबल लावतो की माझ्या मनात सध्या नोकरी गमावण्याचा विचार येत आहे, तेव्हा आपण स्वतःला त्या विचारापासून वेगळे करतो. अरे वा, हा दृष्टिकोन खरोखरच परिस्थितीकडे बघण्याचा कोपराच बदलून टाकतो. हो, खूप मोठा फरक पडतो यामुळे. म्हणजे मी अपयशी आहे असे म्हणण्याऐवजी माझ्या मनात अपयशाचा विचार येत आहे असे म्हणणे. केवळ वाक्याची रचना बदलल्याने आपण त्या विचाराला सत्याचा दर्जा देणे थांबवतो. अगदी. आणि एकदा का विचाराला सत्य मानणे थांबवले की त्याचा आपल्या भावनांवरील प्रभाव खूप वेगाने कमी होतो. नक्कीच. लेबल लावल्यामुळे आपण विचारांच्या आहारी न जाता त्यांच्याकडे एका त्रयस्थ व्यक्तीसारखे पाहू शकतो. हो, आणि हे आपल्याला पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे घेऊन जाते. तो म्हणजे वर्तमान क्षणाचे महत्त्व आणि वास्तवाची जाणीव. धम्मपदाच्या सारांशात 2 अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत: अतीत आणि अनागत. अतीत आणि अनागत. अतीत म्हणजे जे होऊन गेले आहे, आणि अनागत म्हणजे जे अद्याप आलेलेच नाहीत. म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ. बरोबर. या दोन्ही गोष्टी वास्तवात अस्तित्वात नाहीत, तरीही आपला बहुतांश वेळ आणि ऊर्जा याच 2 गोष्टींचा विचार करण्यात खर्च होते. यावर एक अतिशय प्रभावी उपाय म्हणजे स्वतःला वास्तवात आणणे. पण वास्तवात आणणे म्हणजे नेमके काय? कारण आपण जेव्हा चिंतेत असतो तेव्हा आपल्याला तो अतीत किंवा अनागत हाच वास्तव वाटत असतो ना. हो, ते खरं वाटत असतं त्या क्षणी. मग त्यातून बाहेर पडून हा क्षण जगणे कसे शक्य आहे? इथेच एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो, जो आपल्याला या क्षणी वास्तवाची जाणीव करून देतो. कोणता प्रश्न? जेव्हा अतिविचाराचे जाळे घट्ट होते तेव्हा स्वतःला एक अगदी सोपा पण भेदक प्रश्न विचारायचा: या क्षणी, आत्ता, अगदी याच सेकंडाला खरोखरच कोणती मोठी समस्या माझ्यासमोर उभी आहे का? जर आपण अत्यंत प्रामाणिकपणे या प्रश्नाचे उत्तर शोधले तर 99% वेळा त्याचे उत्तर नाही असेच असते. हे खरंय. या क्षणी आपण एका सुरक्षित जागी बसलेलो असतो. आपला श्वास चालू असतो. आजूबाजूला कोणतेही हिंस्र श्वापद नसते. जी काही समस्या आपल्याला वाटत असते ती केवळ भविष्याची कल्पित भीती असते किंवा भूतकाळातील आठवण असते. अगदी बरोबर. हा एक प्रश्न आपल्याला थेट जमिनीवर आणून उभा करतो. या क्षणी कोणतीही समस्या नाहीये हे समजणे म्हणजे एक प्रकारे मनावरील खूप मोठं ओझं उतरवण्यासारखेच आहे. 99% वेळा समस्या अस्तित्वातच नसते, ती फक्त आपल्या मनात आपण तयार केलेली एक सिम्युलेशन असते. अगदी बरोबर. हा विचार खरोखरच डोळे उघडणारा आहे. आता आपण या सखोल चर्चेच्या एका अतिशय रंजक टप्प्यावर आलो आहोत. आपल्या स्रोतामध्ये ओव्हरथिंकिंग थांबवण्यासाठी बुद्धांच्या काही क्विक टिप्स दिल्या आहेत. हो, त्या खूपच व्यावहारिक आहेत. रोजच्या आयुष्यात उद्भवणाऱ्या 3 मुख्य समस्या आणि त्यावर बुद्धांनी दिलेली 3 छोटी पण अत्यंत शक्तिशाली सूत्रे यात मांडली आहेत. यातील पहिली समस्या आहे भविष्याची चिंता. जसे की उद्या माझे काय होईल, माझी गुंतवणूक सुरक्षित राहील का, किंवा माझ्या कॅरियरचे पुढे काय. अशा सतत सतावणाऱ्या भविष्याच्या चिंतेवर स्रोतात काय उपाय सांगितला आहे? भविष्याच्या चिंतेवर बुद्धांचा उपाय आहे एक अतिशय सखोल शब्द: अनित्य. अनित्य. हो, अनित्य म्हणजे सर्व काही बदलणारे आहे. जगात कोणतीही गोष्ट, मग ती कितीही चांगली असो वा वाईट, कायमस्वरूपी नसते. जेव्हा भविष्याची भीती सतावते तेव्हा हे सूत्र लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आजची परिस्थिती, आजची अडचण, आजची चिंता ही कायम राहणार नाही. म्हणजे हा निसर्गाचा नियमच आहे. हो, निसर्गाचा आणि मानवी आयुष्याचा हाच एकमेव नियम आहे की सर्व काही बदलत असते. त्यामुळे ज्या गोष्टी भविष्यात बदलणारच आहेत त्याबद्दल आत्ताच विचार करून आपण आपली ऊर्जा का वाया घालवायची? बरोबर आहे. हा दृष्टिकोन भविष्याच्या भीतीला मुळापासून नष्ट करतो. कारण जर सर्व काही बदलणार आहे तर भीती कशाची? अनित्य हा शब्द खरोखरच एक मोठा आधार देतो आपल्याला. सर्व काही बदलणार आहे हे लक्षात ठेवले की वाईट काळात संयम आणि चांगल्या काळात नम्रता टिकून राहते. नक्कीच. आता दुसऱ्या समस्येकडे वळूया, भूतकाळाचा विचार.
अनेकदा रात्री झोपताना अचानक 5 वर्षांपूर्वी एखाद्या मीटिंगमध्ये झालेली चूक आठवते आणि आपण स्वतःलाच दोष देऊ लागतो. हो, हे खूप जणांसोबत होतं. भूतकाळातील घटनांना आपण असे कवटाळून बसतो जणू काही ते आत्ताच घडत आहे. यावर मात करण्यासाठी कोणती टीप दिली आहे? भूतकाळाच्या या समस्येवर बुद्धांचा उपाय आहे मुसा, ज्याला आपण सोडून देणे किंवा इंग्रजीत लेट गो म्हणतो. लेट गो. आणि इथे आपल्या स्रोतात एक अत्यंत मार्मिक आणि प्रभावी उदाहरण दिले आहे. भूतकाळ धरून ठेवणे म्हणजे चक्क एक जळता कोळसा स्वतःच्या हातात घट्ट धरून ठेवण्यासारखे आहे. बापरे, जळता कोळसा. हो, आपण भूतकाळातील राग, पश्चात्ताप, कोणाबद्दलचा द्वेष यांचा जळता कोळसा हातात धरतो आणि अशी अपेक्षा करतो की यामुळे दुसऱ्याला चटका बसेल किंवा भूतकाळ बदलेल. पण वास्तवात हात आपलाच जळत असतो. अगदी बरोबर. तो कोळसा खाली टाकून देणे हेच एकमेव शहाणपणाचं लक्षण आहे. सोडून देणे हे दुसऱ्या कोणासाठी नसते, तर स्वतःचे हात भाजण्यापासून वाचवण्यासाठी असते. जळत्या कोळशाचं हे उदाहरण किती भेदक आहे. आपण खरोखरच लेट गो न करून स्वतःलाच दररोज थोडं थोडं जाळत असतो. हे उदाहरण लक्षात ठेवले तर राग किंवा पश्चात्ताप आल्यावर तो कोळसा खाली टाकायला नक्कीच मदत होईल. हो, नक्कीच मदत होईल. आता तिसऱ्या आणि कदाचित सर्वात सामान्य समस्येकडे येऊया. लोकांचे बोलणे. लोक काय म्हणतील किंवा समाजाला काय वाटेल हा प्रश्न अनेकांसाठी अतिविचाराचे प्रमुख कारण असतो. हो, विशेषतः आजच्या काळात. सोशल मीडियाच्या या काळात तर व्हॅलिडेशनची म्हणजेच इतरांच्या मान्यतेची भूक खूप वाढली आहे. या समस्येवर काय उत्तर मिळते? यावर बुद्धांची शिकवण अत्यंत स्पष्ट आणि सशक्त आहे. अप्पदीपो भव, म्हणजेच स्वतःचा दिवा स्वतः बना. स्वतःचा दिवा स्वतः बना. हो, इतरांच्या मतांना, ते काय बोलतात किंवा काय विचार करतात याला गरजेपेक्षा जास्त महत्त्व न देण्याची ही शिकवण आहे. आपण अनेकदा आपला आनंद आणि आपले निर्णय दुसऱ्यांच्या मान्यतेवर अवलंबून ठेवतो. पण सत्य हे आहे की प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. अगदी बरोबर. जेव्हा आपण इतरांच्या मतांचा प्रकाश शोधणे थांबवतो आणि स्वतःच्या आत डोकावून स्वतःचा मार्ग प्रकाशित करतो, तेव्हा इतरांच्या बोलण्यामुळे होणारा अतिविचार आपोआप संपतो. स्वतःच्या सत्सद्विवेक बुद्धीवर विश्वास ठेवणे म्हणजेच स्वतःचा दिवा स्वतः बनणे. स्वतःचा दिवा स्वतः बना हा विचार खरोखरच खूप सकारात्मक आणि ऊर्जा देणारा आहे. आपण आपले रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात देऊन बसतो आणि मग ते जसे वागतील तसा आपण विचार करत बसतो. हे थांबवणे किती गरजेचे आहे हे यातून स्पष्ट होते. नक्कीच. तर या सखोल संचेत आपण धम्मपद आणि बुद्धांच्या शिकवणीतून अतिविचार थांबवण्यासाठी ज्या अत्यंत व्यावहारिक आणि मानसशास्त्रीय उपायांचा एक अप्रतिम प्रवास केला. हो, खूप छान उलगडत गेले हे विषय. आपण पाहिले की आपले मन कसे एका माकडासारखे सतत उड्या मारत असते आणि त्याला शांत करण्यासाठी आपण विचारांशी न लढता महामार्गावरील ट्रॅफिकप्रमाणे त्यांच्याकडे फक्त साक्षीभाव कसा ठेवायचा, वाऱ्याच्या झुळुकीप्रमाणे विचारांना केवळ येऊन आणि जाऊ देणे किती महत्वाचे आहे. तसेच या चर्चेत आपण हेही समजून घेतले की अप्पमाद म्हणजे जागरूकतेच्या मार्गावर चालताना आनापानासतीचा वापर करून श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन वर्तमानात कसे स्थिर होते. बरोबर. आपले अनियंत्रित विचारच आपले सर्वात मोठे अंतर्गत शत्रू कसे बनू शकतात आणि त्यापासून बचाव करण्यासाठी विचारांना हे सत्य नाही, फक्त विचार आहेत असे लेबल लावण्याची प्रक्रिया किती प्रभावी ठरते. आणि सर्वात शेवटी आपण हे शिकलो की अतीत आणि अनागताच्या जाळ्यातून बाहेर पडून हा क्षण जगणेच सत्य आहे. कारण आत्ता ह्याच क्षणी 99% वेळा कोणतीही समस्या नसते. अगदी. त्यासोबतच अनित्य म्हणजे बदल स्वीकारणे, मुसा म्हणजे जळता कोळसा फेकून देणे आणि अप्पदीपो भव म्हणजे स्वतःचा मार्ग स्वतः निवडणे. या क्विक टिप्सने आपल्याला दररोजच्या आयुष्यात अतिविचाराशी सामना करण्यासाठी एक मजबूत ढाल दिली आहे. हो, आणि या सर्व सखोल विश्लेषणाचे शेवटी एक अतिशय महत्वाचा आणि सखोल विचार इथे मला मांडणं गरजेचं वाटतं. नक्की सांगा. आपण या संपूर्ण चर्चेत पाहिले की आपले अनियंत्रित विचार आपले किती मोठे नुकसान करू शकतात, ते आपली किती ऊर्जा शोषून घेतात. पण आता एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करूया. जर या माइंडफुलनेसच्या किंवा जागरूकतेच्या मदतीने आपण स्वतःचे सर्वात चांगले मित्र बनू शकलो तर काय होईल? अरे हा. अतिविचार करण्यात, भविष्यातील संकटांचे काल्पनिक इमले बांधण्यात आणि भूतकाळाचा पश्चाताप करण्यात आपण आपल्या मेंदूची जी प्रचंड ऊर्जा रोज वाया घालवतो ना, हो, तीच ऊर्जा जर आपण वर्तमान क्षणात आणली तर काय चमत्कार घडू शकेल. आत्ता जे काम करत आहोत, जे आयुष्य जगत आहोत,
त्यात जर ती संपूर्ण ऊर्जा ओतली तर आपल्या क्षमतांना कोणती नवी उंची मिळेल? हा विचारच अंगावर काटा आणणार आहे. अतिविचाराचं रूपांतर जर एकाग्रतेत झाले तर आपण काय साध्य करू शकतो? हा प्रश्न नक्कीच स्वतःच्या मनाच्या अफाट ताकदीचा नव्याने शोध घ्यायला लावणार आहे. खरोखरच स्वतःच्या आत डोकावून पाहण्यासाठी प्रेरित करणारा एक अत्यंत सखोल विचार आहे. आपण आपली मौल्यवान ऊर्जा भूतकाळाच्या आणि भविष्याच्या खोट्या जगाला जिवंत ठेवण्यासाठी वापरत आहोत की वर्तमानातील सत्य अनुभवण्यासाठी, हे तपासण्याची वेळ नक्कीच आली आहे. आजच्या या सखोल चर्चेतून मिळालेली ही विचार करायला लावणारी शिदोरी सर्वांना स्वतःच्या मनावर विजय मिळवण्यासाठी आणि वर्तमान क्षण खऱ्या अर्थाने जगण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल.